चला तर आज मी तुम्हाला माझ्या वादळाची एक चांगली गोष्ट सांगणार आहे। वादळ म्हणजे माझं पिल्लू। स्वयंपाक करत असताना किंवा किचनवर काहीही करत असताना ना खालून आमचं वादळ कधी ओढतच नाही आणि रडत पण नाही की मला घे म्हणून। हीच गोष्ट मला तिची खूपच आवडते। नाहीतर बाकीचे बेबी कसे सेन्सिटिव्ह असतात ना, मम्माला काहीच काम करू देत नाही, तशी आमची तक्षू नाहीये। आणि आज तर मला कैरी खाताना बघून तिला पण कैरी खायची होती, मग काय तिला पण दिली मस्त कैरी। तिची रिएक्शन बघू शकता तुम्ही। आणि बाहुलीला खेळवत झोपवत डायरेक्ट बाहुली खायलाच लागली, जसं काय तिला मटणाचीच आठवण आली असेल की काय। आणि आम्ही दोघं जे पण करू तेच तिला करायचं असतं। एवढ्या गामोऱ्या झाल्या होत्या तरी पण आंबा खायचा म्हणून तिला पण थोडासा भरवला। आणि हा आंबा तिचा पहिलाच आंबा होता, कारण मागच्या उन्हाळ्यामध्ये तर ती फारच छोटी होती। संध्याकाळी तर तक्षूच्या पप्पांनी आलेल्या डायरेक्ट ना तक्षूच्या खेळणी मधले ना सेल गेलेले तेच आणले होते आणि तेच तिला लावून ना खेळवत होते। आणि पप्पा जसं करणार तसंच आम्हाला पण करायचं असतं। संध्याकाळी मस्त कडक चहा बनवला आणि चहा पिता पिता असं वाटत होतं पाठीमागून ढकलते की काही अंगावरच चहा सांडून जाणार मग तर।